नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून. कार्यकर्ते नेते आमदारांशी ठाकरेंचा संपर्क नव्हता. आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात. माहितीत अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून कसे चालतात या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर. 2014 मध्येच मविया स्थापण्याचा माझा प्रयत्न होता. शिवसेना भाजपसोबत गेल्यानं 2014 मध्ये मवियाचा प्रयोग फसला. भाजप आणि शिवसेनेत अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न होता. शरद पवारांचा गौप्यस्फोट. 2019ला मवियात शिंदेंना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती. शिंदेंचं नाव आमच्यापुढे चर्चेत आलंच नाही. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य. शरद पवारांनी शिंदेंच्या नावाविरोधात एक ग्रुप ऍक्टिव्ह केला होता. पवार यांच्या मुलाखतीनंतर संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप. भाजपला सुद्धा शिंदे सीएम म्हणून नको होते. फडणवीस, महाजन, मुनगंटीवार यांचाही शिंदेंच्या नावाला विरोध होता. शिंदे भाजप आणि राष्ट्रवादीलाही सीएम म्हणून नकोसे होते. राऊतांचा मोठा गौप्यस्फोट. शिंदे सीएम नको हे सांगणारे तटकरे अजित पवार, वळसे पाटील होते. ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही अशी त्यांची भूमिका होती. पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट. शिंदेंना सीएम करण्याची आमची चर्चा होती. शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते होते, त्यामुळे त्यांची चर्चा होती. राऊतांचा गौप्यस्फोट. मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंच्या नावाला राऊतांचा मोठा विरोध होता. ठाकरेंना अनुभव नाही, त्यांना सीएम कसे करता राऊतांनी पवारांना विचारलं होतं. नितेश राणेंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप. पक्षात काम करण्याची संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक. मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित पवार यांच्यात कधीही भेद केला नाही. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य. 2004 मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी कोणी योग्य नेता नव्हता. भुजबळांकडे सीएम पद सोपवलं असतं तर पक्षात फूट पडली नसती. शरद पवारांचं वक्तव्य. 2004 मध्ये काँग्रेस तयार असताना पवारांनी सीएम पद घेतलं नाही. छगन भुजबळांचा दावा. तर 1995ला मला विरोधी पक्षनेता केल्यानंतर पक्ष का नाही फुटला, भुजबळांचा सवाल. पवारांनी मला उपमुख्यमंत्री केलं तेव्हाही पक्ष फुटला नाही, पण आता अजित पवारांच्या वेळी पक्ष फुटलाही परिस्थिती. शरद पवारांच्या मुलाखतीवर भुजबळांचं मिश्किल वक्तव्य. 2004ला मुख्यमंत्री पदासाठी अनेक सक्षम नेते होते. पवारांना त्यांना सीएम करायचं नव्हतं का? शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचा सवाल. 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य. भाजप नेते विनोद तावडे राज ठाकरेंच्या भेटीला. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या राज ठाकरेंसोबत भेटीगाठी वाढल्या. बूथ ताब्यात घेण्याचा नवा परळी पॅटर्न. बीडच्या इंजेगावमधील व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांची धनंजय मुंडेंवर टीका. आमच्या गावाला विनाकारण बदनाम करू नका. रोहित पवारांच्या ट्विटवर इंजेगावातील ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया. भगवे कपडे घालून संतांचे विचार मांडा. पटोलेंचा योगींना सल्ला. तर योगीकडून मोदींची बाजू घेऊन भगव्या वस्त्राचा अपमान. नाना पटोलेंची टीका. मोदी पुन्हा पीएम झाल्यास योगींनी सीएम पदाची खुर्ची राहते का ते बघावं. योगीच्या पाकव्याप्त काश्मीरच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची टीका. बीडमध्ये मुंडे भावंडांनी मला हिणवलं. बहीण भाऊ समाजाला फूस लावून मला धमक्या देत आहेत. तर तुम्हालाही महाराष्ट्रात फिरायचं आहे, त्याचं भान असू द्या. जरांगेंचा इशारा. लोकसभा निवडणुकीत जिंकून आणण्याची किंवा पाडण्याची मनोज जरांगेंची भूमिका नव्हती. जरांगेंबाबतच्या प्रश्नावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. राज्यात महायुती 45 आणि देशात एनडीए 400चा आकडा गाठणार. आमचं लक्ष पूर्ण होणार असं देशभरात वातावरण. रावसाहेब दानवेंचा दावा. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंना विदर्भ गौरव पुरस्कार. शिक्षण क्षेत्रातील कामासाठी तायवाडेंना विदर्भ गौरव पुरस्कार प्रदान. 5व्या टप्प्यातील राज्यातील 13 जागांसाठी उद्या मतदान. दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला. मुंबईतील 6 मतदारसंघांसह धुळे, नाशिक, पालघर आणि ठाणे, कल्याण तसंच भिवंडीतील उमेदवारांचं भवितव्य ठरणार. सर्वच मतदारसंघात चुरशीची लढत निश्चित. मुंबईत मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त. 50,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार. मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलीस सज्ज. ठाणे लोकसभा मतदारसंघामधील नवी मुंबई परिसरात 4,000पेक्षा अधिक फौजफाटा सज्ज. मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन. मुंबईत दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी 1106 स्वयंसेवकांची नियुक्ती. दिव्यांग मतदान अधिक सुलभ होणार.
ठाण्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त. ठाणे लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान पार पडणार. प्रशासनाकडून तयारी पूर्ण. ठाण्यात नरेश मस्के विरुद्ध राजन विचार यांची लढत. 5 टप्प्यात उद्या ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदान. प्रशासनाकडून मतदान केंद्रावर मतदान साहित्याचं वाटप. लातूर जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रकल्पांमधील गाळ उपसा करण्याची मोहीम हाती. उपसा करण्यात आलेली गाळयुक्त माती शेतात टाकण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन. मोहिमेमुळे पाणी साठवण्याची क्षमता वाढणार. नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी उद्या मतदान पार पडणार. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन्स वाटप. निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्रावर रवाना. पालघर लोकसभा मतदारसंघात उद्या 21,48,850 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग. धुळ्यात उद्या 1,969 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार. मतदान आकडेवारीवर 7 दिवसात उत्तर द्या. सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश. प्रत्येक टप्प्याची आकडेवारी 48 तासात जाहीर करण्याच्या याचिकेवर आदेश. साताऱ्यातील भुईंजचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसलेंचं वयाच्या 90व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन. संध्याकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार होणार. अंदमान निकोबार बेटावर मान्सून दाखल तर 31 मे रोजी केरळात धडकणार. यंदा 106% पाऊस होण्याचे संकेत. महाराष्ट्रात मान्सून 15 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज. रत्नागिरीच्या चिपळूणमधील सह्याद्री भागात अवकाळी पावसानं झोडपलं. अड्रे अन्नारी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस. मुसळधार पावसामुळे नद्या प्रवाहित. नागपूरच्या बाजारपेठेतून विविध राज्यात आतापर्यंत 6,000 टन आंब्याची निर्यात. बाहेरील राज्यातील अनेक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आंब्याची खरेदी. छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा परिसरात भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी आम आदमी पक्षासह महिला आक्रमक. पाणी द्या म्हणत महिलांचा हंडा मोर्चा. मेहरुण तलावात केवळ 40% पाणीसाठा शिल्लक. वाढती उष्णता आणि बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यात घट. सातारा जिल्ह्यातल्या उत्तर कोरेगावमध्ये भीषण पाणी टंचाई. टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. 35 गावांमध्ये पाणी समस्या उद्भवली. धाराशिव जिल्ह्यात 31 पाणी पुरवठा प्रकल्प कोरडे ठाक. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची पाळपीट. 113 टँकरनं ग्रामीण भागात पाणी पुरवठा सुरू. नांदेडला पाणी पुरवठा होणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात केवळ 24% पाणीसाठा शिल्लक. नांदेडकरांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार. परभणीत पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित. भर उन्हाळ्यात परभणीकरांची पाण्यासाठी भटकंती. बीडच्या परळीत उन्हाळी भुईमूग काढणीला सुरुवात. उत्पादनातून चांगलं उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात खरीप मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यात बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी. शेतकऱ्यांची गैरसोय झाल्यानं विक्री 2 दिवस वाढण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाकडून मोबाईल व्हॅनद्वारे पशूंवर उपचार. कृत्रिम रेतनसह लसीकरण मोहीम सुरू. पशु विभागाकडे 4 फिरते चिकित्सालय. परभणीत खरीप पीक शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न. सुनील चव्हाणांचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंचीही उपस्थिती. जळगावच्या रावेर तालुक्यातील कोजूर गावातील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग. तरुण मुलांच्या मदतीनं केळी पट्ट्यात पुरवली सफरचंदाची बाग. जळगावात बाजारभावापेक्षा कमी दरानं व्यापारी केळी खरेदी करत असल्याचा प्रकार. स्थानिक केळी उत्पादक शेतकरी हवालदिल. जळगावमध्ये 17,000हून अधिक केळी उत्पादक पीक विम्यापासून वंचित. शासनाकडून केळी उत्पादकांच्या नुकसान भरपाईकडे दुर्लक्ष. एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक पंढरीत दाखल. चंद्रभागा वाळवंट भाविकांनी फुललं. सोलापूरच्या माढा तालुक्यातील मोडनीमच्या यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार. यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात. सोंगाच्या गाड्या ठरणार यात्रेचं खास आकर्षण. साताऱ्यात छत्रपती शाहू जन्मोत्सवाच्या पालखी सोहळ्याचं पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर स्वागत. येसुबाई फाउंडेशनकडून पालखीचं भव्य स्वागत. ठाण्यातील वारी हनुमानात सुंदरकांड महापाठ कार्यक्रमाचं आयोजन. रामभक्त हनुमानाच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता. तुळजापुरात आई तुळजाभवानी मंदिर परिसरात फेरीवाले. वाहनांच्या पार्किंगमुळे नागरिकांना त्रास. वाहनं रस्त्यावर लावली जात असल्यानं वाहतुकीचा खोळंबा.
पाणीपट्टी दरवाढी विरोधात 29 मे रोजी पुणे बंगळुरू महामार्गावर शेतकरी चक्काजाम आंदोलन करणार. सांगलीतील बैठकीत शरद पवार गटाकडून तीव्र लढा उभारण्याचा निर्धार. भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील ओपारा गावात मद्यधुंद तरुण थेट मोबाईल टॉवरवर चढला. ग्रामस्थांकडून मद्यधुंद तरुणाची मनधरणी. तब्बल 3 तासानंतर तरुणाला खाली उतरवण्यात यश. कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाचा लोहमार्ग पोलीस तपास बंद करण्याच्या तयारीत. शवविच्छेदन अहवालात विशालवर विषप्रयोग न झाल्याचं उघड. सिंधुदुर्गच्या आंबोलीत ढगांची चादर. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. पर्यटकांना पर्वणी. भंडाऱ्यात 22 मे पर्यंत वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाचा अंदाज. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सतर्कतेचा इशारा. शेतकरी चिंतेत. बुलढाण्याच्या संग्रामपूर, शेगाव आणि खामगाव परिसरात अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. रब्बी पिकांचंही नुकसान. चंद्रपुरातील महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रातील एक युनिट तांत्रिक बिघाडामुळे बंद. वीज निर्मितीत 400 मेगावॅटची तूट. युनिट पुन्हा कार्यरत करण्यात येणार. जून महिन्यापासून नागपूर शहरात धावणार 144 इलेक्ट्रिक बसेस. चार्जिंग स्टेशनसाठी वातोडा परिसरात काम सुरू. नागपूरकरांना सुखद प्रवास मिळणार. मुंबईत उद्या काही ठिकाणी तापमानाचा आकडा 38 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता. ठाण्यात 40 ते 41 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आज मध्य हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार. हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. पसंतीच्या वाहन क्रमांकाच्या वितरणातून वडाळा आरटीओच्या तिजोरीत 30 लाख रुपये महसूल जमा. पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी वाहनधारकांची धडपड. आरटीई प्रवेश प्रक्रियेत पहिल्याच दिवशी 21,135 अर्ज दाखल. तर पुण्यातून सर्वाधिक 4,585 अर्ज प्राप्त. आरटीई प्रवेश अर्ज भरण्यासाठी 31 मे पर्यंत मुदत.